अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 40. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. मागील भागात, समीरा प्लीज नाटक करू नकोस, उगाच मला अन्याच्या नजरेत पाडू नकोस, तो शांतपणे बोलला आणि अन्याने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. हे काय चाललंय? ही मुलगी कोण आहे? आणि ती अविनाश का बोलत आहे? अवी पण तिच्याशी वाद का घालत आहे? मला तर काहीच कळत नाही. अन्या स्वतःशीच बोलली. तर आतापासून पुढे अवी हे सगळं काय आहे? अन्याने शेवटी धाडस करून प्रश्न विचारलाच. तिचा प्रश्न ऐकून अवीने सुस्कारा सोडला. तो आज तिला त्याच्याबद्दल सगळं खरं सांगणार होताच. पण त्याआधी तो तिच्यासमोर आपल्या मनातील भावना व्यक्त करणार होता. पण झालं उलटच. ऐनवेळी तिथे समीरा आली आणि त्याचा प्लॅन बिघडला. अन्या तो तिच्याशी बोलतच होता, तेवढ्यात समीराने त्याला मध्येच रोखलं आणि स्वतः बोलू लागली. समीरा अन्याच्या समोर येऊन थांबली आणि थेट तिच्याकडे पाहून म्हणाली, नाव काय तुझं? ओ हा, अन्या. ओके अन्या, तू आता ज्याला अवी समजत आहेस ना, तो अवी नसून अविनाश आहे. म्हणजे अविनाश राज्याध्यक्ष, माझा होणारा नवरा. समीरा अन्याजवळ येऊन तोऱ्यात बोलली. तिचं बोलणं ऐकून अन्याने गोंधळलेल्या नजरेने अवीकडे पाहिलं, तर तो खाली मान घालून उभा होता. अविनाश आणि मी लहानपणापासूनचे मित्र आहोत. आम्ही नेहमी एकत्र असायचो. आमचे विचार एकसारखे आहेत आणि आमचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. आमच्या घरच्यांनी पुढाकार घेऊन आमच्या दोघांच्या संमतीने लग्न ठरवले आणि आम्ही यासाठी मनापासून तयार आहोत. उद्या आमचे एंगेजमेंट होणार आहे. पण हा इथे तुझं मन जिंकण्यासाठी तुझ्यासमोर खोटं बोलत उभा आहे. हा अविनाश आहे अन्या, आणि अवी फक्त एक नाव आहे, ज्यामागे हा इतके दिवस लपला होता. समीरा पुढे बोलत होती आणि तिचं बोलणं ऐकून अन्याने नकारार्थी मान हलवली. काय? तुला नाही पटत ना? थांब, मी तुला याचा खरा चेहरा दाखवते, जो या मास्क मागे लपला आहे. म्हणूनच याने तुला फसवलं आहे. बघ याचा खरा चेहरा. समीराने रागाने अविनाशच्या चेहऱ्यावरील मास्क खेचून काढला. तर अन्या स्तब्ध होऊन मास्क मागे चेहरा लपून असणाऱ्या अविनाशला डोळे फाडून बघू लागली. तिला रडू येत होतं. हुंदका दाटून आलेला आणि डोळ्यातून पाणी वाहू लागलेलं. खरं तर अविनाशला समोर बघून तिला आनंद व्हायला पाहिजे होता. 2 वर्ष झाली ती त्याला भेटण्यासाठी धडपडत होती. त्याला भेटून त्याच्याकडून मार्गदर्शन घेऊन स्वतःचा एक छोटासा बिझनेस चालू करायचा, हे तिचं स्वप्न होतं. म्हणूनच ती अवीने जेव्हा तिची व त्याची भेट घडवून देतो म्हटल्यावर खुश झालेली. पण आता त्याला समोर पाहून तिला धक्काच बसला होता आणि आपली फसवणूक झाली म्हणून ती रडत उभी होती. तिला खरंच कोणीच तिच्याशी खोटं बोललेलं आवडत नव्हतं. एकदा रेवा तिच्याशी खोटं बोलली होती, तर तिने महिनाभर तिच्यासोबत अबोला धरला होता. मग आता अवीचं काय होईल? तो तर तिच्यासोबत केवढं खोटं बोलला आहे. अविनाश आणि अवीचा हा प्रवास सुरुवातीपासूनच खूप गुंतागुंतीचा होता. त्याच्या भावनांचा हा प्रवास खूप वेगळा होता. पण त्यात आता एक अनपेक्षित वळण आले होते. म्हणजे आणलं गेलं होतं. जेव्हा अविनाशने अवी बनून अन्याच्या मनातील भावनांचा खेळ केलेला आणि हे सगळं तिला समजलं, तेव्हा तिच्या विश्वासाचा बांध तुटला. तिचा त्याच्यावर खूप विश्वास होता. तो आपल्याशी खोटं बोलेल असा तिने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. पण समीराने सांगितलेल्या सत्यामुळे तिचा विश्वास तुटला होता. आज सकाळपासूनच अवीला भेटायला मिळेल म्हणून ती आनंदात होती. पण काही क्षणापूर्वी त्याच्या भेटीने अन्याच्या डोळ्यात आलेल्या आनंदाच्या लहरीचे रूपांतर दुःखात केलेलं होतं. इतके दिवस तिने जे मैत्रीचे नाते जपलेले होते, ते आता तुटून चूरचूर झालेले होते आणि तिला हा धक्का सहन होत नव्हता. समीराच्या रागीट शब्दांनी आणि अविनाशच्या फसवणुकीने हळूहळू तिचे आयुष्य एका मोठ्या नाटकात बदललेले होते. पण तरीही तिने हिंमत करून त्याला या सगळ्यांचा जाब विचारायचा ठरवला. अवी, अन्य आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत बोलली. आय एम सॉरी मिस्टर अविनाश, मी तुमचं खरं नाव घ्यायचं विसरलेच. तर तुम्ही माझ्याशी असं का वागलात? का मला फसवलं? का आपली ओळख बदलून माझ्या आयुष्यात आलात? आधीच माझ्या आयुष्यात काही कमी प्रॉब्लेम्स आहेत की तुम्ही नवीन तयार केलेत? अन्या खूप दुखावली होती, हे तिचे आवाजावरून
स्पष्ट जाणवत होतं. त्याच्यासाठी तिच्या मनात असलेला राग, दुःख आणि अविश्वास हा तिच्या बोलण्यातून साफ झळकत होता. तिने त्याच्याकडे पाहिलं. तिला त्याच्या स्पष्टीकरणाची अपेक्षा होती, ज्यामुळे तिचं थोडंफार समाधान झालं असतं. अविनाश अजूनही सुन्न उभा होता. त्याने काय ठरवलं होतं आणि हे सगळं काय होऊन बसलेलं, तो याचा विचार करत होता. असं नव्हतं, तो तिला अंधारात ठेवणार होता. आज तो तिला सगळं खरं सांगणार होता. पण त्याआधी तिला आपल्या मनातील भावना सांगायच्या होत्या आणि नंतर आपली खरी ओळख. अन्या, आय एम सॉरी. मला तुला फसवायचं नव्हतं, तर मला तुझा विश्वास जिंकायचा होता. तुला जाणून घ्यायचं होतं आणि जर मी असं डायरेक्ट तुझ्यासमोर आलो असतो, तर तू मला काहीच सांगितलं नसतंस. म्हणून मी आपली ओळख बदलून तुझ्याशी मैत्री करायचं ठरवलं. पण आज मी तुला सगळं खरं सांगणार होतो. तेवढ्यात समीरा इथे आली. अवी समीराकडे रागाने बघत बोलला, हो, ती इथे आली म्हणून खूप बरं झालं. नाहीतर माझ्याकडून खूप मोठं पाप घडलं असतं. माझ्यामुळे तुमचं ठरलेलं लग्न मोडलं असतं आणि हे मला सहन झालं नसतं. पण मला एक सांगा अविनाश, तुम्ही मला तुमची खरी ओळख कधी सांगणार होता? तुमची उद्या एंगेजमेंट होणार आहे आणि तरीसुद्धा तुम्ही मला प्रपोज करत होता. हे काय आहे अविनाश? हे सगळं करण्याआधी एकदा तरी समीराच्या मनाचा विचार आला नाही का? ती लहानपणापासून तुमच्यावर प्रेम करते. तुम्हीही तिच्यावर प्रेम करता. मग तुम्ही अचानक असं कसं वागू शकता? यासाठी मी कधीच तुम्हाला माफ करू शकणार नाही. अन्य अवीला जाब विचारत होती. ती मनात येईल तसं त्याला प्रश्न विचारत होती. अन्या, ती हे सगळं खोटं बोलत आहे. खरं तर तिला बदला घ्यायचा आहे आणि म्हणून ती तुझ्या मनात माझ्याबद्दल खोटं भरवत आहे. तिला माझा सुख कधीच बघत नाही. म्हणूनच ती तुझ्यात आणि माझ्यात गैरसमज निर्माण करत आहे. त्याच्याकडे बघून तिरकस हसणाऱ्या समीराला पाहून अवी बोलला. तेव्हा तिने लगेच आपल्या चेहऱ्यावरील भाव बदलले. कारण अन्या आता तिच्याकडेच बघत होती. अविनाश, तू हे काय बोलत आहेस? अरे, तू पण आपल्या एंगेजमेंटसाठी आनंदाने तयार होतास ना? मग आता हिच्यासमोर असं का बोलत आहेस? आणि माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. मग तू असं का बोलत आहेस की मी बदला घेण्यासाठी तुझ्यासोबत लग्न करत आहे? समीरा रडतच अवीला प्रश्न विचारू लागली आणि अन्याने अवीकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. अन्या, अगं ऐक ना, ती नाटक करते. तिच्या नाटकांना तू बळी पडू नकोस ना. लहानपणापासून ती हेच करत आली आहे. मला त्रास देण्यासाठी ती हे सर्व करत आहे. अन्या, प्लीज, तू तिचं काही ऐकू नको. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको. हा, हे खरं आहे की मी तुझ्याशी खोटं बोललो, पण मला तुला फसवायचं नव्हतं. मी तुला आज सगळं सांगणार होतं. अवी अन्यासमोर गयावया करत तिला सगळं काही सांगायचा प्रयत्न करत होता. अन्या त्याचं काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती. अविनाश, अजून किती खोटं बोलणार आहेस तू? मला चुकीचं ठरवायच्या नादात तू अजून किती खोटं बोलणार आहेस? समीरा खोटं अश्रू गाळत गंभीरपणे बोलली. ती आपलं नाटक उत्तमरित्या पार पाडत होती. तिची ही अवस्था पाहून अन्या अवीकडे एक कटाक्ष टाकून बाहेर जायला निघाली. अन्या, प्लीज ऐक ना, आपण यावर निवांत बसून बोलूया. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी तुला सगळं खरं सांगतो, पण प्लीज तू अशी रागावून जाऊ नको ना. अवीचा आता संयम तुटला होता. अन्याचा हात पकडून तो तिची समजूत घालून तिला थांबवत होता. अवी, प्लीज माझा हात सोड. मला जाऊ दे. मला हे अन्याने अवीकडे वैतागून बघत बोलतच होती. तेवढ्यात कॅफेच्या मेन गेटमधून एक जोरात आवाज आला. अवीने तिकडे पाहिले. समीराला माहीत होतं की ती कोण आहे, कारण हे सगळं तिच्या प्लॅनचा एक भाग होता. म्हणून ती गालात हसत समोर बघत होती. अन्याने समोर गेटकडे पाहिलं तर तिथे एक 60च्या आसपास वयाची एक बाई तिच्याकडेच बघत आत आली. त्या बाईचा चेहरा रागाने लालबुंद झालेला आणि तिने नापसंतीने अन्याकडे पाहिलं. अन्याला पाहताच तिच्या डोळ्यात अधिकच तिरस्कार दिसला. त्या बाईला पाहून अवीने आश्चर्य प्लस राग मिश्रित नजरेने समीराकडे पाहिलं तर ती हसत बाजूला उभी होती. हा सगळा प्लॅन हिचाच आहे. त्यालाही हे कळायला थोडा देखील वेळ लागला नाही. आजी, बरं झालं तुम्ही इथे आलात. हे बघा ना, अविनाश या मुलीला प्रपोज करत होता. समीरा त्या बाईजवळ जात नाटकीपणाने बोलली.
तेव्हा आजीने अवीकडे रागानं पाहिलं आणि अन्याकडे तर खाऊ का गिळू या नजरेनं पाहिलं. तर समोर काय होईल, काय करेल अन्या, अविनाश तिला थांबवेल का? तर हे ऐकण्यासाठी बघत राहा पुढील भाग. आणि तुम्हाला ही स्टोरी कशी वाटत आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.